मोठ्या प्रमाणात या ठिकाणी यशस्वी झालेला आहे. मला वाटतं की आपल्या मीडियाच्या माध्यमातून याला कव्हरेज मिळेलच. मोठा भाऊ म्हणता आणि मोठ्या भावाकडे त्याच्या उपचार तुमच्या विरोधात केलेले, काय सांगणार त्याच्यावर? काय असतं की कुठलाही वाद ज्यावेळेस निर्माण होतो त्या वादाच्या मुळाशी गैरसमज असतात आणि त्या गैरसमजातून तो निर्माण होते. या ठिकाणी खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय राज्यघटना दिलेली आहे त्या घटनेचे प्रोव्हिजन जर त्यांनी समजून घेतले आणि त्यांचे जे अभ्यासक आहेत त्यांनी जर त्यांना व्यवस्थित पद्धतीने या संदर्भात जर मांडणी केली तर मला नाही वाटत की यामध्ये कुठला वादाचा विषय आहे. त्या ठिकाणी गैरसमजातून हे निर्माण झालेलं आहे. आमच्या मोठ्या बांधवांनी किंवा जे प्रबळ आहेत म्हणजे चंबार असतील, ढोर असतील, नवबोध असतील यांनी ते समजून घ्यावं आणि भारतीय राज्यघटनेचा आपण सन्मान करावा एवढीच मागणी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना करतो. आणि खऱ्या अर्थाने वंचिताच्या बाजूने ते जरी उभे राहिले तर तुम्हाला मी सांगतो यापेक्षा मोठं पुण्य कुठलं नाही. तर आता येणाऱ्या काळात वर्गीकरण नाही केलं शासनात तर तुमचा काय पर्याय राहील? जर येणाऱ्या कालखंडात म्हणजे आता पावसाळी अधिवेशन संपत आहे, जर या पावसाळी अधिवेशनामध्ये जरी उपवर्गीकरणाचा कायदा पारित झाला नाही तर माननीय आमदार देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पेशल विशेष अधिवेशन भरवून या संदर्भामध्ये त्या ठिकाणी वर्गीकरणाचा कायदा त्वरित मंजूर करावा. जर केला नाही तर या सर्व समाज बांधवांच्या आणि आमच्या माता भगिनीच्या उपस्थितीमध्ये मी या शासनाला इशारा देत आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला जिथे कुठे महाराष्ट्रातल्या शासनाचे दौरे असतील, मंत्र्याचे दौरे असतील त्या ठिकाणी आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवल्याशिवाय राहणार नाही किंवा त्यांचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही. तर उपवर्गीकरण हे कशासाठी पाहिजे तुम्हाला? उपवर्गीकरण हे भारतीय राज्यघटनेमध्ये जे रिझर्वेशन हे खूप मोठा विषय आहे सर. हे आरक्षण हे भारतीय राज्यघटनेमध्ये का आले तर या ठिकाणी जे डिप्राईव्ह आहेत, वंचित आहेत, ज्यांना संधी मिळत नाही व्यवस्थेपासून अशा लोकांना खऱ्या अर्थाने जर तुम्हाला संधी द्यायची असली तर त्यासाठी आरक्षण आहे. परंतु 1950 पासून जर आपण बघितलं, आपण विविध डिपार्टमेंटच्या 29व्या अभ्यास आयोगाचा डेटा आहे आणि अनेक आयोगाचे तसे अहवाल आहेत, हे जर आपण बघितलं तर त्यांनी या ठिकाणी सोशल जस्टिसचं रिकमेंडेशन केलेलं आहे. मग जर मला सांगा की एक भाऊ जर त्या ठिकाणी उपाशी असेल किंवा एका प्रवर्गामध्ये काही जाती उपेक्षित असतील आणि काही जाती जर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जर वंचित असतील तर त्या जातींना न्याय नको का? जर भारतीय राज्यघटनेचं प्रिअम्बल सांगत असेल तर त्या ठिकाणी सामाजिक न्याय प्रस्थापित करणं भारतीय राज्यघटनेचा उद्देश आहे, विषमता हा उद्देश नाही. मग मला सांगा की आपण काहीतरी कारणं सांगून किंवा आपण मनगणन तर्क सांगून या वंचित लोकांचे अधिकार कसे नाकारू शकतो? तर इथल्या काही तुमच्या समाजाने तुम्हाला नाकार दिला असं तुम्हाला वाटतं? नाही, इथे कसं असतं की तो आमच्या समाजाच्या अंतर्गत बाब आहे. परंतु माझं मत आहे की आज मातंग फेडरेशन यावर लढत आहे. माझं मत आहे की मातंग फेडरेशनचा तुम्ही विरोध करा, परंतु तुम्ही सामाजिक न्याय हक्काची जी मागणी आहे अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण याचा विरोध करू नका. जर हा मोर्चा आज जर या ठिकाणी हजारोच्या संख्येने होत असेल तर तुम्ही या ठिकाणी 10,000च्या संख्येने या ठिकाणी या आणि तुम्ही या संदर्भात मोर्चा करा. त्यांनी जर मोर्चा काढला तर आम्ही त्या ठिकाणी बसू. विरोध काय असतं की संत तुकोबारायांनी सांगितलेलं आहे की निंदकाचे घर असावे शेजारी. मग आमच्यामध्ये जर आमच्या चुका काढणारा कुणी असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतोय.